नमस्कार, मी महादेव साळुंखे राहणार पारे. काही दिवसावर 2024च्या विधानसभेची निवडणूक येऊन टेपलेली आहे. तर महाराष्ट्रात घराणेशाहीला ऊत आला आहे. ही घराणेशाही सर्वसामान्य माणसाने आता संपवली पाहिजे. पुढाऱ्याच्याच पोरानं पुढारी व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं आणि सर्वसामान्य माणसानं त्यांचे चांडीचपाटी करायचे, त्यांच्या पाठीमागं आपला कामधंदा सोडून फिरायचं, त्यांचं जोडं उचलायचं, त्यांच्या ताडपत्री हातरायच्या, त्यांच्या पत्रोळ्या उचलायच्या. हे आता किती दिवस चालणार? आता हे सर्वसामान्य माणसाने लक्षात घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्रात आता बदल घडवला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाच्या उमेदवारांच्या पाठीमागं ताकद उभा केली पाहिजे. सर्वसामान्य माणसांना निवडून दिलं पाहिजे, ज्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची, शेतकऱ्याची जाण असली पाहिजे. पुढाऱ्यांच्या घरात तुम्ही गेला तर तुम्हाला बाजूच्या वाट बघावी लागते, बाजूच्या खुर्चीवर बसून त्यांना हात जोडून उभा राहावं लागतं. पण सर्वसामान्याला जर तुम्ही संधी दिली तर तुम्ही हक्कानं काम सांगू शकता. असं महाराष्ट्रात असू द्या, नाही तर खानापूर आटपाडी मतदारसंघात असू द्या. तर खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की मी सर्वसामान्याचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात येत आहे. तर सर्वसामान्यांनी मला ताकद द्या, शक्ती द्या आणि येणाऱ्या निवडणुकीत मला तुमचं पाठबळ द्या. मला विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.